या सगळ्यांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. शिवाजी अष्टप्रधान होते. राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याला शंभूराजे निघाले. डोक्यावरती फुलं पडत होती. अरे कुत्र्यासारखा केळीवाली त्या फतेह खान पुढे औरंगजेब एका विजयासाठी लढत होता. एका विजयासाठी. हे कोणामुळे झालं? धर्मवीर छत्रपती संभाजी राजांमुळे झालं. महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अभंग आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जसे अभंग लिहिले तसे संभाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा अभंग लिहिले. त्यातला शिवाजी महाराजांचा अभंग तंजावरच्या संग्रहालयात आजही बघायला मिळतो. महाराज स्वतःच्या अभंगात म्हणतात, स्वतः म्हणतात, काय म्हणतात? नाशवंत सुखासाठी, नाशवंत सुखासाठी अंतरराज्य जगासाठी नाही नाही अति गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे? शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. महाराज म्हणतात 84 लक्ष योनीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो आणि हा जन्म जर वासनेच्या आहारी गेला आयुष्याचं नुकसान आहे महाराजांनी सांगितले. पण आपण काय करतो? इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो तंबाखू म्हणायचं. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बिना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. काय संस्कार फिरतो आपण? सांगा. संभाजी महाराजांनी मरेपर्यंत व्यसन केलं नाही. लेखा तू सुद्धा व्यसन करू नकोस. 2 गोष्टी आपल्या पोराला शिकवा. पहिली गोष्ट परस्त्रीला आई मानायला शिकवा आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत व्यसन करायला शिकवू नका. या 2 गोष्टी ज्या दिवशी तुमच्या गावातली पोरं शिकतील त्या दिवशी तुमच्या गावात येणारा का तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. ताईनो, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? वाटतंय का? तर इथं बसलेल्या पाली गावातल्या बीड जिल्ह्यातल्या मायमाऊलींनी हात वरती करून सांगावं. इथं बसल्या किती मायमाऊलींनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. बघा 2 माऊलींनी ठेवलेत. महाराष्ट्रभर फिरलोय. पहिल्यांदा बीडमध्ये घावले. त्या टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पोराचं नाव काय? मोन्या. तो मोन्या आता काय पराक्रम करायचा आहे? अहो नावं कशी होती? एक हात तुटला तरी लढत होतो त्याचं नाव तानाजी. एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. वाघाला फडतो त्यांचं नाव संभाजी. गुप्त बातमी आणतो त्यांचं नाव भैरजी. या सगळ्यांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. शिवाजी हा मूल मंत्र होता. नावात्तम होता. पूर्वी बघा वडिलांना काय म्हणायचं? आबासाहेब दर्रा होता. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. बरं आहे. आता गावाकडे काय झाले? पप्पा. ताई मध्यंतरी मुंबईला गेलतो. पप्पाच काय झालं असेल? पॉप. पूर्वी आईला काय म्हणायचं? आई साहेब दर्रा होता. आई साहेबांचं परत काय झालं? आई आदर होता. आई. आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही उरतही नाही. आई खरंच काय असते? अनाथांची माय असते. आई शब्द आदर होता. काकू आता आईचं गावाकडे काय झाले? मम्मी. मुंबईला गेलतो. मम्मीच काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतोय या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. नावं चांगली ठेवा आणि यासाठी आपण काय वाचतो ते फार महत्वाचं आहे. अहो बरं झालं संभाजी महाराजांच्या काळात टीव्ही नव्हते. हा अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून माणसांचं मावळ्यांचं काय झालं असतं फार चिंतनाचा विषय. बरं झालं संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळात बॅनर नव्हते. नाहीतर बघा ना संभाजी महाराजांनी एखादी मोहीम काढली, शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम काढली, अफजल खानाचा कोथा बाहेर काढलाय आणि खाली शिवकाशीतनं बॅनर लावलाय शिवाजीराजे तुमचे अभिनंदन अफजल खानाचा कोथा काढल्याबद्दल. नाही, हे कुठं बघायला मिळत नाही इतिहासात. इतिहास तत्वावरती चालतो. इतिहास स्वाभिमानावरती
चालतो. ताईंनो, आपल्या पोरांना एक गोष्ट शिकवा, तो म्हणजे स्वाभिमान. आज मुलगा जन्मल्यावरती, पोरग रडा लागल्यावरती इथं अनेक वयस्कर राज्यात काय करायच्या, आपल्या बाळाला घ्यायच्या, कडेवरती बसवायच्या आणि सांगायच्या शिवाजी राजा कसा होता, संभाजी राजा कसा होता सांगायच्या. आता आई काय करते, पोरग रडा लागलं, मोबाईल काढायचं, डोरेमॉन ठेवायचं. ते पोरग पण कार्टून झाले. आता मध्यंतरी ताईनो पुष्पा नावाचा पिक्चर आला, चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगेच म्हणतो तो पुष्पा, झुकेगा नाही साला माझा आदर्श आहे. पोरांनो, हे भावाचं एक वाक्य आहे का? चित्रपटामध्ये उभारून, मित्रांनो, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं त्या पुष्पासारखं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखर दंडात बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. सारं स्वराज्य उभा राहिलं. संभाजी राजे पराक्रमी, एक एक मोहीम संभाजी महाराजांनी विजयी करून दाखवली. पण या नियतीला काही औरच मान्य होतं. 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. आता कुठं संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा स्वराज्यभर पसरते. आता कुठं रेतेला स्वराज्याचा छावा समजत होता, तोपर्यंत नियतीनं बापाचं छत्र हरवून घेतलं. आई लहानपणी गेली, आईला बघायला मिळालं नाही, बाप निघून गेला. त्या क्षणी संभाजी महाराज पन्हाळ्यावरती आणि मंत्र्यांनी रायगडावरती एक डाव टाकला. संभाजी महाराजांना पन्हाळ्यावरती ठेवले, शिवाजी महाराजांच्या अंत्यविधी करून घेतल्या आणि राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि ठरवलं राजाराम महाराज राजे करायचे. लहान आहेत, रायगड आपल्या ताब्यात येईल आणि मंत्र्यांना रायगडावरती स्वराज्यावरती राज्य करता येईल. संभाजी दशमुनीवीर, पराक्रमी, मुत्सद्दी जर सिंहासनावरती आले, आपलं काही चालणार नाही. या मंत्र्यांनी राजाराम महाराजांचे मामा यांना पत्र पाठवलं, मामा तुम्ही संभाजी महाराजांचे सावत्र आणि राजाराम महाराजांचे सख्खे मामा. मामा तुम्हाला वाटतं तुमचा भाचा गादीवरती बसतोय, राजाराम महाराजांना राजा बनवतोय आम्ही. संभाजीला पकडायचं, कैद करायचं आणि हे राज्य शिवप्रभूंचं राजाराम महाराजांच्या हाताखाली द्यायचं. मंत्र्यांना वाटलं कुठला मामा नाही म्हणणार नाही. पत्र पाठवलं, हंबीर मामाने बोलवलं, या. मंत्री लगोलगच गेले पत्र घेऊन, हंबीर मामांच्या करारला गेले. हंबीर मामाला जवळ घेतलं आणि हंबीर मामा राजाराम महाराज पन्हाळ्यावरती गेले. संभाजी महाराजांना कैद करणार त्या क्षणी हंबीर मामा पाठीमागे वळाले, मंत्र्यांकडे बघितले आणि म्हणाले, घ्या मंत्री सगळे ताब्यात. अनाजी पंताला काही कळेना, आपल्या सोबत आले आणि आपल्याला कैद करा. आणि कळाडला स्वराज्याच्या सरसेनापती हंबीर खंबीर मामा सांगते झाले लाजा बाळगा. अनाजी पंत स्वराज्यातले जाणकार पंत. 10 दिवस जाऊन अजून शिवाजी राजे नाही झाले, पोटच्या गोळ्याला हा संभाजी राजाला कैद करायला आलाय. घ्या ताब्यात. सगळे मंत्री ताब्यात घेतले आणि संभाजी महाराजांनी विचारलं, मामा तुम्ही राजाराम महाराजांचे सख्खे, आमचे सावत्र, तरी पण आमच्या बाजूने का? आणि कलाचा हंबीर खंबीर महाराजांनी सांगितलंय, नाती गोती यापेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे संभाजीराजे, स्वराज्य. आणि मंत्र्यांना घेऊन राजे रायगडावरती आले. शिवाजी महाराजांच्या सगळ्या उरलेल्या विधी करून घेतल्या. राजाराम महाराजांची समजूत घातली आणि शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी तयार झाले. राजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस उजाडला. मंत्री उभारले होते. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अष्टप्रधान होते. राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याला
शंभूराजे निघाले, डोक्यावरती फुलं पडत होती, सिंहासनावरती बसले, आबासाहेबांना आठवलं आणि पाठीमागून एक मावळा संभाजी महाराजांच्या डोक्यावरती एक छत्र धरलं. रयत दुसऱ्यांदा या रयतेच्या राजाला, शंभू राजांना छत्रपती होताना बघायला आली होती. माय माऊली गावले आपला शिवाजीराजाचा लोक छत्रपती होणार आहे बघायला रायगडावरती उपस्थित होती. आणि त्या क्षणी पाठीमागच्या हेरानं एक आवाज उद्गारला आणि घोषणा दिली, बोला छत्रपती संभाजी महाराज की. आणि संभाजी राजांच्या डोक्याच वरती जय जयकार झाला, फुलं पडली, अक्षरा पडला आणि संभाजी राजे छत्रपती झाले, स्वराज्याचे दुसरे छत्रपती. आणि त्या क्षणी इतिहास फुटफुटू लागला. इतिहास काय म्हणू लागला? द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया, अखंड हिंदुस्थानचे बादशाह नाव छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज म्हणून महाराजांच्या डोक्यावरती सुवर्ण तुला टाकण्यात आल्या आणि सुवर्ण अक्षरानं महाराजांचा विजय झाला. पण शंभूराजे थांबतील तरी कसले? पहिली मोहीम काढली, मामांना बोलवलं, मामा उत्तम जागा, आणि सांगितली एक कुठली होती? बुर्रानपुरा. बुर्रानपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर. आवडतं का? बेण्याचं आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण बुर्रानपुरातलं. आता काळजाचा विषय, दिल दिया है जान भी देंगे असा विषय. औरंगजेबाचं आवडतं शहर बुर्रानपुरा. संभाजी महाराजांनी तेच लुटलं, ठरवलं बुर्रानपुरा लुटायचं. शंभूराजे घोड्यावरती बसले, सैनिक घेतलं, बुर्रानपुरामध्ये गेले, सपकतला नरसिंह संभाजी राजा जिगर होत नव्हती संभाजीराजांच्या समोर जायची. त्यावेळी काल जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण तलवार घेऊन उभारलेला छत्रपती संभाजी राजा नावाच्या बापाचा नाद अजिबात करायचा नाही, अजिबात. जिगर नव्हती समोर उभारायची. बुर्रानपुरा लुटलं, कोळसापुरा करून टाकलं. औरंगजेबाला सहन होईना. अरे काय करू, माझं शहर लुटलं, आवडतं. पहिला धक्का सहन होत नव्हतंय तोपर्यंत औरंगजेबाचं दुसरं आवडतं शहर औरंगाबाद, त्या काळचं आत्ताच छत्रपती संभाजीनगर. शंभूराजेने ते शहर निवडलं. शंभूराजे लगोलगच औरंगाबाद मध्ये गेले, सपकतला एक 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 जाळीदार टोपीवाले कापून टाकले. हिंदुस्थानाच्या विरोधात जाणारे, या मातीच्या विरोधात उभा राहणारे सगळे सगळे कत्तल केले. औरंगाबाद मध्ये काही शिल्लक ठेवलं नाही, फक्त उरलं होतं नाव औरंगाबाद. त्या औरंगाबाद नाव सुद्धा आमच्या लोकांनी गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कुणाचंच काही शिल्लक ठेवत नाही. दुसरा धक्का सहन होईना, चौथाला व्याजकुळला निघाला खासे दख्खनकडे. अब दिखाएंगे, संभा को दिखाएंगे औरंगजेब चीज क्या है. औरंगजेब साधा नाही, आशिया खंडातला सगळ्यात मोठा योद्धा आहे. आशिया खंडातला. त्याची छावणी पडली ना, फक्त छावणी बीडपासनं तुमच्या पालीच्या पुढे 8 किलोमीटर बसेल एवढी मोठी छावणी. 10,000ची फौज आणि एका सरदाराच्या हाताखाली 1.5 लाखाची फौज. 10,000 फक्त सरदार, एका सरदाराच्या हाताखाली 1.5 लाखाची फौज. 1.5 लाख गुणले 10,000, गणित घरात गेल्यावरती करा. आणि संभाजीराजा कणभर, औरंगजेब मनभर, मनगर औरंगजेब कणभर शंभूराजांना पकडायला स्वराज्याकडे यायला निघाला. महाराज रायगडावरती आणि नाईक पळत गेले. अहो नाईक, भैरजी नाईक गुप्त आहे आपले, भैरजी पळत गेले. अहो राज, शंभूराजे म्हटलं बोला. महाराज औरंगजेब येतोय. आजपर्यंत महाराष्ट्रात एवढी मोठी फौज कधी आली नाही, पहिल्यांदा आले. त्या क्षणी संभाजी महाराजांनी नाईकांकडे बघितलं.
आणि कडाडला सर्जा संभाजी राजा, बहिर्जी एक काम करा, तुम्ही वेश घ्या, औरंगजेबाच्या सैन्यात जावा. बहिर्जी याला कदाचित औरंगजेब महाराष्ट्राचा रस्ता विसरला तर त्याला रस्ता बरोबर दाखवा, या महाराष्ट्रात आणा, येऊ द्या बहिर्जी, येऊ द्या, येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल शिवपुत्र संभाजी राजांचा गनिमी काबा. औरंगजेब महाराष्ट्रात आला, रामसिंगडा, भीमसिंगडा, शाबुद्दीन खान, फतेह खान, एक एक सैनिक संभाजीराजांच्या अंगावरती पाठवलं. पण शंभूराजे पराक्रमी होते. संभाजी महाराजांनी आपलं सैनिक गोळा केलं, जेवढं असेल तेवढं. शंभूराजाने एका हातात शमशेर घेतली, पाठीला ढाल बांधले आणि निघाला ज्वलन ज्वलन तेजस संभाजी राजा मुघलांचा बंदोबस्त करायला. शाबुद्दीन खान संभाजी महाराजांनी टाळून टाळून मारला. त्या औरंगजेबाला काय कळना, शाबुद्दीन खान मौन मार खाऊन मागायला, हुजूर बहुत मारते. तो फतेह खान संभाजी महाराजांनी पळून पळून मारला. अरे कुठं शिवावं, इकडे शिवावं, तिकडं फाडून ठेवले, तिकडे शिवायला जावं, इकडं फाडून ठेवले, कुठं कुठं ठेंगणं लावू, सगळीकडेच फाटत निघाले. दमला, वैतागला, केविळवाने चेहऱ्यानं आपल्या माणसाला बघत होता. अरे गिरफ्तार करना उस स्तंभ को, वो संभा गिरफ्तार क्यों नहीं होता? ना हुजूर, अरे गिरफ्तार कर लो हुजूर, वो संभा शैतान है. अरे हम फिर कहा शैतान से कम है, फिर भी क्यों शिकस्त? ना हुजूर ना, कहीं भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर, संभा के सामने नहीं. बहुत मारता है हुजूर, बहुत मारता है. त्याची तलवार चालायला लागली ना, माग हटत नाही. आणि मरताना आणि मारताना शत्रूंचा विचार सुद्धा करत नाही. ना हुजूर ना. एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला, एका दिवसात कुत्र्यासारखा रडत होता, कुत्र्यासारखा. कोणामुळं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे. दमला, वैतागला आणि म्हणाला, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? पहिल्याच घासाला खडा नको हुजूर, एक किला आहे. कौन सा? हुजूर नाशिकला कधीतरी गेलात तर नाशिकच्या जवळ रामसेज, प्रभू रामांची सेज तो रामसेज. शाबुद्दीन खानाने विचारलं, तुम जाओगे? हा हुजूर. शाबुद्दीन खान बेना शाबुदाण्यासारखाच. आणि औरंगजेबाने विचारलं, तोपे है उनके पास? नहीं हुजूर. तलवार है? नहीं. दारुगोला? नहीं. खाली 700 मराठी आहेत हुजूर, काही नाही त्यांच्याकडे. रामाजी पवार नावाचा माणूस आहे जो नेतृत्व करतो. असं कितने दिनों में ले लोगे किला? आणि शाबुद्दीन खान म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो. कॉन्फिडन्स. जाओ. शाबुद्दीन खान आला, त्यानं रामशेजला वेळ टाकला, मराठीवरती शांत. शाबुद्दीन खानाला वाटलं बिली वाटतं. खर तर शिवाजी महाराजांच्या काळात मराठा ही जात नव्हती. मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता. 18 पगड 12 बुलतेदार जात, सुतार, माळी, लोहार, चांबार, कुंभार, जे 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 या भगव्यासाठी लढते ना ते मराठे, हा उद्गार होता. आणि निघाला शाबुद्दीन खान, चलो आगे, चलो आगे, राम से लिया, चलो आगे. त्याला कॉन्फिडन्स वाटला, मराठी शांत, चलो आगे, चलो आगे. निम्म्याच्या वरती आला, लिया किला, चलो आगे. जसा वरती आला, मराठी उठून उभा राहिले, हातात गोपण्या घेतला, दगड घातली, साप 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 दगड सोडली. एक एक दगड शाबुद्दीन खानाच्या सैनिकाच्या डोक्यात बसली. ज्या वेगानं वरती गेलती, धापटीने खाली पळत आली. हुजूर. शाबुद्दीन खान म्हणला, ऐसी जंग ना देखी हमने. दगड कुठं मारते तुम्ही म्हणला, आतापर्यंत तलवारीने युद्ध बघितलं, दगड. शांत बसला. मग माझं कायम सांगणं असतं की ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मंडळाला पैसा द्यावा. आता तुमच्या पोरांचं खरंच आभार मानलं पाहिजेत. त्यांनी संभाजी महाराजांची जयंती केली. मी महाराष्ट्रभर फिरतो, अनेक ठिकाणी लावण्यांचे शो केले जातात, पण तुमच्या गावातली पोरं माफ करा,
पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, ही सगळी छत्रपती संभाजी राजाचा आदर्श घेणारी पोरं आहेत. मग माझं कायम सांगणं असतं, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं पैसे द्यावे, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यानं काम करावं, पण ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत त्यानं गप बसावं. ते लय बोलणार, गावात गौतमी झाली पाहिजे, त्याशिवाय आपण येतच नसतो. दोनच बेस लागलं पाहिजे. असाच एक होता. शहाबुद्दीन खानाला विचारलं, काल चालत चालत गेलो, दगड डोक्यावरची बसली, आता काय? एक जण उठून उभा राहिला, हुजूर काल चालत चालत गेलतो, दगड डोक्यावरती बसली, हुजूर उद्या सरपटत सरपटत जाऊया म्हणला. दगड मारलं वरनं जातील, डोक्याला ताप नको. ह्या बेनाला कल्पना पटली, सरपटत तर सरपटत, चलो. आणि निघाला शहाबुद्दीन खान. चलो आगे. सैनिक निघालं, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. एखादा दगड याचा डोक्यात बसवला, टेन्शन नको, चलो आगे चलो आगे. ले किल्ला निम्म्याच्या वरती आला. ह्याला वाटलं काल दगड मारून दमली असतील, काय करते ती? निम्म्याच्या वरती आला, वरती आला, कॉन्फिडन्स वाढला. लेलिया लेलिया रामसेस चलो. तसं मराठी उठून उभा राहिले. मराठ्यांनी रात्री दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या दगडी शिळा दिल्या खाली ढकलून, सुई सुई करत खाली गेल्या. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत जाऊन तळात जाऊन थांबल्या. एका दिवसात किल्ला घेतो म्हणजे एका दिवसात 2 वर्ष झाली. रामसेठ जिंकू शकला नाही. 2 वर्ष. औरंगजेबानं पत्र पाठवलं, शहाबुद्दीन खान तुम्हाला 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. अहो वापस महागारी बोलवला. अब कौन जाएगा? उठला फतेह खान, मैं जाता हूं. औरंगजेब म्हणतोय, फतेह खान एक फतेह दे दे रे मेरे को. हे फतेह खान एक फतेह दे दे, जिंदगी भर तेरा हिस्सा नहीं भूलूंगा, एक फतेह दे दे. अरे कुत्र्यासारखा केळीवाली त्या फतेह खान पुढे औरंगजेब एका विजयासाठी लढत होता, एका विजयासाठी. हे कोणामुळे झालं? धर्मवीर छत्रपती संभाजी राजांमुळे झालं. फतेह खान म्हणला, मे लेलुंगा किला. सोबत 40,000ची फौज दिली. तो फतेह खान निघाला. शहाबुद्दीन खानानं जाताना सांगितलं, हे बघ तलवारी नाहीत, फक्त दगड मारतात, काय करतोयस बघ. आला. त्यानं तोपखाना प्रमुखाला विचारलं, तोपे है उनके पास? मराठों के पास? नहीं हुजूर. दारू कोना? नहीं हुजूर. ठीक है, किला ले लेंगे, कल सुबह ले लेंगे. अखंड रामसेठला तोफा लावला. सायंकाळी झोपी गेला. सकाळी उठायचं, मशाल पेटवायची आणि एक गोळ तोफेचा किल्ल्यावरती टाकायचा, किल्ला ताब्यात. पण त्या क्षणी सायंकाळी सगळे झोपले आणि 2 वाजता मराठे खाली आले. मराठे लेटच आले. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या मराठ्याने तलवाऱ्या बाहेर काढल्या, सपासप कत्तली चालू केल्या. त्या फतेह खानला कळला, क्या 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 हो गया? सगळे मराठी गायब. हुजूर मराठी आ गए थे, कल सुबह किला ले लेंगे. सकाळी उठला, हाताला मशाल घेतली, तोफेच्या जवळ गेला, तोफेला मशाल लावणार, तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकणार, किल्ला ताब्यात घेणार, मशाल लावणार. तोपर्यंत किल्ल्यावरच तोफेचा गोळा सुई सुई करत खाली आला. त्या फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, अपने तोफे पीछे लो, सब पीछे लो. फतेह खानला काय कळना. त्यानं तोफखाना प्रमुखाला बोलवलं, इधर आ म्हणला. तेरे को मैंने पूछा था क्या हो गया? हुजूर मराठों ने ऊपर से गोलाबारिश कर दिए, तोपखाना नाकाम हो गया, मेरे पास आ. तेरे को मैंने पूछा था मराठों के पास तोपे है? नहीं हुजूर. फिर ये दारूगोला किधर आसमान से बरस रहेगा म्हणला. म्हणला हुजूर बेल्यांकडे तोफा नाही, डोकं तर आहे म्हणला. ह्याने सायंकाळी किल्ल्यावरची लाकडं तोडलेत आणि त्यांच्या तोफा तयार केलेत. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 100 तोफांना भारे. असं पासा म्हणला. तोफे तयार किए तोफे तयार. दारूगोळा किधर से लाया? हा संध्याकाळी कशाला आलते म्हणले. हुजूर आपला दारूगोळा आहे ते. असं फसवले म्हणले. 3 वर्ष 4 वर्ष तब्बल 9 वर्ष फतेह खान रामशेठ लढत राहिला आणि 700 मावळे रामशेठ लढवत राहिले. 9 वर्ष रामशेठ अजिंक्य राहिला. माझा राजा सांगायचा, एक किल्ला जिंकायला जर 9 वर्ष लागले, 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाच्या 100 पिढ्या जरी या मातीत आल्या तरी स्वराज्य जिंकू शकणार नाही. स्वराज्य दमला, वैतागला, थकला
आणि म्हणला छोड देंगे दख्खन बी. दगडाचा कण सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही, कण. सर्जा संभाजी महाराजांमुळं. आणि निघाला तो, गेला आदिलशाहीकडं. 2 वर्षात जिंकली. कुतुबशाही अवघ्या 1.5 वर्षात. आणि स्वराज्य 9 वर्ष अजिंक्य राहिलं, 9 वर्ष.